जो चुनकर लोगों ने दिया, ये चिंता की बात है। चिंता ईवीएम के ऊपर सवाल उठा था, तेजना ईवीएम बंद हो गई थी, किस तरह से उस एलिगेशन, क्या वो एलिगेशन पूरी तरह से निराधार थे? देखिए क्या है, जब हार जाते तो चुनाव आयोग पर, ईवीएम पर लोग आशंका जताते, जितने के बाद वो सत्ता जी आहे ही सत्ता नाकारून विकासाला स्वीकारलेला आहे आणि आमचा मुद्दाच अजेंडा होता की विकास हा मुद्दा आमचा होता आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली। खूप ब्रँडची चर्चा झाली होती, या ब्रँडला नकार दिला काही का? लोकांनी भावनिक मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनवला होता, परंतु मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्याला स्वीकारला आणि म्हणून महायुतीला या ठिकाणी बहुमत दिलेलं आहे। एमआयएमच्या वाढलेल्या जागाबद्दल काय म्हणा? त्याबद्दल खरंच जे देशविघातक, समाजविघातक जे भाष्य करतात त्यांचं निवडून येणं हे समाजासाठी चिंताजनक आहे। मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही दावा करणार का महापौर पदाचा? कारण तुमच्या पण जागा मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर होईल आणि मुंबई जागतिक दर्जाचं शहर बनवणं ही आमची जबाबदारी आहे। त्यासाठी खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील अनेक वेळा भाष्य केलेलं आहे। मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवा, मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब बनवा, मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे, सुरुवात आम्ही केलेली आहे आणि म्हणून नक्की केंद्र आणि राज्य सरकार, महापालिका एक ट्रिपल इंजिन सरकार या ठिकाणी मुंबईसारखं देशात जागतिक दर्जाचं जगाला हेवा वाटावं असं शहर बनवलं। ठाकरेंची जागा कमी झालेल्या आहेत मागील वेळेपेक्षा, 82 होते, यावेळेस मात्र कमी आकडा झालेला आहे। जनतेने जे मॅन्डेट दिलंय ते मान्य करणारे लोक आम्ही आहोत। बरं, परंतु लढाई संपलेली नाही असं म्हणतायत वारंवार। माझी लढाई विकासाची आहे, मी काम करणारा कार्यकर्ता आहे। आता मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून ते मला शिव्याशाप देत आहेत, आरोप करत आहेत आणि दिवसा उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे त्यांना दिसतो। एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला, त्यांना अद्यापही पचनी पडलेला नाही। त्यांना पचन म्हणजे त्याच्यातूनच ही मळमळ, द्वेष आणि हे जे काही जेलसी आहे त्यातून आहे आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की त्यांनी आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षा। चॅलेंज स्वीकारणार का तुम्ही? कारण तुम्ही आतापर्यंत सगळे चॅलेंज स्वीकारलेले आहेत। नाही, मी कधी चॅलेंज कोणाला करत पण नाही, मी आपलं माझं काम करत असतो। मी आपलं काम करत असतो, परंतु जनतेनं कौल जो आहे तो दिलेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। रामराज शिंदे, NDTV, ठाणे।